म्युच्युअल फंड म्हणजे काय? सुमारे 1 वर्ष नोकरी केल्यानंतर श्रेया पाटील हिच्याकडे काही पैसे शिल्लक राहिले. त्यामुळे तिने गुंतवणुकीचा विचार सुरू केलाय. म्युच्युअल फंड बाबत कधी ऐकून कधी वाचून तिला एवढं नक्की कळालं की सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असते आणि सिपमध्ये प्रत्येक महिन्यात पैसे गुंतवता येतात. श्रेयाला स्टॉक आणि म्युच्युअल फंडमधील बारकाव्याची माहिती नाही. SIP मधून तिच्या मित्रांना चांगले रिटर्न्स मिळाल्यानं श्रेयाला एवढी खात्री पटली की सिपमुळे बचत आणि रिटर्न्स दोन्हीही वाढतात. सिप बाबत श्रेयाचा निर्णय नक्की झाल्यानंतरही गोंधळ कायम आहे. सगळेच म्युच्युअल फंड एकसारखे रिटर्न्स का देत नाहीत? सगळेच एकाच बाजारातून स्टॉक खरेदी करतात. सगळ्यांसाठी कामकाजाचे नियमही एकसारखे आहेत. मग असं का घडतं की 1, 3 आणि 5 वर्षाच्या लार्ज कॅप आणि मिड कॅप फंडमधील रिटर्नमध्ये एवढं अंतर असतं? लार्ज कॅप म्हणजे मोठ्या शेअर्समध्ये आणि मिड कॅप म्हणजे मध्यम शेअर्समध्ये गुंतवणूक. म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी अतिशय योग्य आहेत. मात्र ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागवावे इतके सोपेही नाही. म्युच्युअल फंडवर मिळणारा रिटर्न्स म्हणजेच परतावा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. कोणता फंड कोणता स्टॉक निवडतो, किती काळापर्यंत स्टॉक होल्ड असतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंड मॅनेजरची क्षमता किती आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फिस्डमचे को फाउंडर आनंद दालमिया सांगतात, एकाच श्रेणीतील म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक फंड मॅनेजर गुंतवणुकीसाठी आपले फॉर्म्युले वापरतात. म्हणजेच एक शेअर किंवा स्टॉककडे बघण्याचा प्रत्येक फंड मॅनेजरचा वेगळा दृष्टिकोन असतो. त्यामुळेच म्युच्युअल फंडवरील परतावा किंवा रिटर्न्सही वेगळा मिळतो. 3 कारणांमुळे तुमचा म्युच्युअल फंड इतर म्युच्युअल फंडच्या तुलनेत कमी रिटर्न्स देऊ शकतो. पहिले कारण, फंड मॅनेजरने निवडलेल्या कंपनीची खराब कामगिरी. फंड मॅनेजरने घेतलेल्या निर्णयाचा आधार आर्थिक आणि तांत्रिक बाबींवर अवलंबून असतो. फंड निवड चुकल्यास गुंतवणूकदाराला कमी रिटर्न्स मिळतो. दुसरे कारण, फंड मॅनेजर रिटर्न्ससोबतच जोखमीचंही संतुलन साधण्यात प्रयत्न करतो. यात पोर्टफोलिओमधील सगळे स्टॉक एकसारखे रिटर्न्स देत नाहीत. त्यामुळे पूर्ण फंडमधून मिळणारा फायदा इतर स्पर्धकांपेक्षा कमी होतो. जोखमीच्या व्यवस्थापनामुळे एकाच फंडातील काही स्टॉक चांगली कामगिरी करतात तर काही स्टॉकची कामगिरी खराब असते. त्यामुळे रिटर्न्ससुद्धा एकसारखे मिळत नाहीत. तिसरे कारण, फंड मॅनेजर करण्यासाठी जास्त पैसे खर्च होत असल्यास तुमच्या फंडाची कामगिरी खराब होऊ शकते. जेव्हा तुम्ही फंडची विक्री करता त्यावेळी तुमच्याकडून मॅनेजमेंट फीस वसूल केली जाते. त्यालाच फंडवाले एक्झिट लोड असे म्हणतात. mywealthgrowth.com को फाउंडर हर्षद चेतनवाला यांनी मोलाचा सल्ला दिलाय. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे लक्ष्य निर्धारित करून फंड निवडा. म्हणजेच तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. दीर्घ कालावधीसाठी तुम्ही डेब्ट फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र इक्विटी फंडमध्ये फंड मॅनेजरच्या चुकीचा फटका तुम्हाला बसू शकतो. एक फंड मॅनेजर नेहमी जोखीम कमीत कमी ठेवून गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो. कोणत्याही फंड मॅनेजरला गुंतवणूकदाराचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. मात्र विविध कारणांमुळे प्रत्येक फंडची कामगिरी वेगळी असते. कधीकधी खराब वेळेमुळे फंड मॅनेजर अडचणीत येतो. याच संदर्भात फ्रँकलिन टेम्पल्टनचा अनुभव खूप बोलका आहे. एप्रिल 2020 मध्ये कंपनीच्या ट्रस्टीनं 6 इल्ड ओरिएंटेड मॅनेजर क्रेडिट स्कीम बंद केल्या. कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानं कंपनीकडे रोकड नव्हती. कंपन्यांकडे पैसे नसल्यानं त्याने फ्रँकलिन टेम्पल्टनच्या फंडमधील पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. सामान्य गुंतवणूकदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केल्यानं फ्रँकलिन समोर संकट उभं टाकल्यानं कंपनीनं 6 फंड बंद केले. अजूनही अनेक गुंतवणूकदारांचा पैसा अडकलाय. आपण चर्चा करत होतो श्रेयाच्या गोंधळाची आणि पोहोचलोय फ्रँकलिनपर्यंत. आता एक गोष्ट तर स्पष्ट झाली की सगळेच म्युच्युअल फंड चांगले नसतात. सगळ्याच फंडमधून एकसारखे रिटर्न्सही मिळत नाहीत. मग श्रेयाने फंडाची निवड कशी करावी? पाहुयात मनी 9चा सल्ला. तुम्ही तुमचं लक्ष्य निर्धारित करून
फंडाची निवड करा. तुम्हाला किती वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे? डेट फंडामध्ये दीर्घकाल गुंतवणूक करावी लागते. मात्र इक्विटी फंडमध्ये फंड मॅनेजरच्या चुकीचा फटका बसू शकतो. दुसरी महत्त्वपूर्ण बाब, तुम्हाला देण्यात आलेल्या म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक रणनीतीची माहिती घ्या. फंडमधील पोर्टफोलिओ तपासा. तुमच्या फंडासारखं बाजारातील इतर फंड कशी कामगिरी करतात याची माहिती घ्या. जर तुम्हाला इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला गुरुला भेटावे लागणार आहे. बघत रहा मनी 9.